तू नरसिंहाला घेऊन निघून जा, मी बघतो कालीचं काय करायचं ते. अगर आपके पति उस जंगल में होंगे तो हम उन्हें यकीनन ढूंढ निकालेंगे। नंदिनी, तू घाबरू नकोस, सगळं काही ठीक होईल. हा, तू इथेच थांब. नंदिनी, जागी राहा नंदिनी, डोळे बंद करू नको. हे बघ, तू सांगितलं होतं त्याच दिशेनेच आपण निघालोय. हा, लवकरच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. नंदिनी, मला वाटतं नंदिनी आपण पोहोचलोय तिकडे. मी आलो, बघून येतो मी. नंदिनी, नंदिनी, जागी राहा. आलो मी, आलो. नंदिनी, 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 रस्ता आहे तिकडेच, जवळच रस्ता आहे. नंदिनी, आपण पोहोचलो तिकडे. चल नंदिनी, लवकरच हॉस्पिटलमध्ये. नंदिनी, चल. नंदिनी, 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 तुला काही नाही झालं नंदिनी? चल नंदिनी. डॉक्टर कोण आहेत आता इथे? इमर्जन्सी आहे, प्लीज लवकर बोलवा डॉक्टरना. यांना काय झालंय नक्की? पोटात गोळी लागली तिच्या, तिला तातडीने उपचारांची गरज आहे. प्लीज डॉक्टरना बोलवा लवकर. सॉरी सर, तुम्हाला थोडं थांबावं लागेल. तुम्ही पोलिसांना कळवलंय? हे बघा, तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. सगळ्यात आधी तिला प्लीज तुम्ही ऍडमिट करून घ्या लवकरात लवकर. नाही सर, ही पोलीस केस आहे, आम्हाला तसं नाही करता येणार. तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. तुम्ही कोणीही असा सर, आम्ही हॉस्पिटलच्या नियमांविरुद्ध नाही जाऊ शकत. हो पण सॉरी सर. नंदिनी, 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 जागी राहा, जागी राहा नंदिनी, काही होणार नाही तुला. वहिनी साहेब. वाकनेस काका, मेजर साहेबांचा काही फोन आला होता का? काही सांगितलं त्यांनी तुम्हाला? नाही, अजून नाही फोन आला. येईल, पण ते म्हणाले काही कळालं की लगेच फोन करतो. नाही, तर त्यांच्याकडून काही कळू न कळू आपणच तिकडे जाऊन येऊ. वहिनी साहेब, अहो तुमची तब्येत बरोबर वाटत नाहीये, तुम्ही आराम करा. नाही वाकनेस काका, मला होतं असं मधून मधून, आपण जाऊन येऊया. अहो नाही, तुम्ही रात्रभर जाग्या होता आणि काही खाल्लेलं पण नाहीये फारसं. नाही वाकनेस काका, मी ठीक आहे, आपण जाऊन येऊया. नाही, तुम्ही आराम करा, मी डॉक्टरांना घेऊन येतो. वाकनेस काका, खरंच गरज नाही डॉक्टरांची. हो, हे बोलताना सुद्धा तुमचा आवाज कापतोय. असं नाही, मोठ्या भरवशाने माझ्याबरोबर पाठवलंय आत्याबाईंनी तुम्हाला. तुम्हाला काय झालं तर मी तोंड नाही दाखवू शकणार. तुम्ही आराम करा, मी डॉक्टरांना घेऊन येतो.
सुगंधे बोडक्या तू इथं तू इथं कशाला आलायस? हा कशाला आला म्हणजे काय? मायला पुतणी दिली या घरामध्ये, तिची चौकशी करायला नको का की बाई सुखात आहे का नाही? उगाच आगावसारखं बोल नको. तू इथं सारखा आलास तर कशी सुखात राहीन मी? आधीच्या घरातली सगळी माणसं खार खाऊन येत तुझ्यावर. जर दम धरायचं ना, सगळं थंड होऊ द्यायचं मग यायचं. काय घाबरतो का काय या घरातल्या लोकांना? मायला लगीन करून दिले पोरीचं, गुन्हा नाही केला. मला सांगते मोठी ए बाकी कशी आहेस तू? मी बरी आहे. हा आणि आमचे जावई बापू कसे आहेत? बरे आहेत बरे आहेत जावई बापू सासरे खरा सासरा थोडासा येऊ. नाही ते काय बी असलं तरी आताच तुमचं नाव काढलं. 100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला. 100 एक दिवस बी कमी होता कामाने. नाही होणार पण 100 वर्षापर्यंत आमच्या पोरी बरोबर संसार करा म्हणजे झालं. आमचे आशीर्वाद आहेतच हो तुमच्या पाठीशी. तुमच्या आशीर्वादाची गरज हिला जास्त आहे. का मला काय दाढ भरली? तसं नाही, हिला की नाही किल्लेदारांची सून म्हणून मिरवायचे. आता हे काय नवीन प्रकरण आहे? किल्लेदाराची सून म्हणून मिरवायचं हाय म्हणजे? अगं अजून मिरवत नाहीस का काय? प्रकरण नवीन नाही, प्रकरण जुनच आहे. लग्न आधीपासून सांगत आलो हिला, किल्लेदारांची लोक लय खवीस आहेत, लय खवीस. आता बसले हात हलवत. हा नाही, पुढच्या काही दिवसात या सगळ्या किल्लेदारांना माझ्यासमोर नाक घासायला लावलं ना, नावाची सुगंधा नाही मी. नंदिनी जागी राहा, आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय. लवकरच ट्रीटमेंट सुरू होईल तुझ्यावर. नंदिनी हॉस्पिटल आहे का कत्तलखाना आहे? या मुलीच्या पोटात गोळी लागली, तिला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. आणि ह्या म्हणतायत की पोलीस केस आहे. काय महत्वाचं आहे? या मुलीचं प्राण महत्वाचं आहे का पोलिसांसाठी थांबणं महत्वाचं आहे? तुम्ही नरसिंह किल्लेदार ना? हो डॉक्टर, या मुलीने स्वतःचे प्राण पणाला लावून मला वाचवलंय. तिला वाचवणं आपलं कर्तव्य आहे. प्लीज डॉक्टर, प्लीज. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी लगेच ऑपरेशनची तयारी करतो. वॉट बॉयज? नंदिनी आता लवकर बरी होशील तू. डॉक्टर लगेच ऑपरेशन करतायत. काही होणार नाही तुला. नंदिनी जागी राहा. नंदिनी अहो, केवढा अशक्तपणा आलाय तुम्हाला. प्रेग्नन्सीमध्ये एवढा अशक्तपणा आलेलं चांगलं नाही. हो पण सध्या काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे. मला धावपळ करावी लागते. मला मान्य आहे, पण या परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये. फक्त आहार वेळच्या वेळेवर घेत जा आणि वेळेवर झोपत जा. मी प्रयत्न करेन. मला प्रयत्न नको आहेत. अहो, तुम्ही होणाऱ्या बाळाच्या आई आहात. बाळासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला हवी, हो की नाही? हो बरं, येऊ मी? तसंच काही त्रास वाटला तर मला अवश्य फोन करा. ओके? करेन. हो. त्या गोष्टी वेळच्या वेळी जेव्हा होतात ना, तेव्हाच त्याचं महत्व. नमस्कार किल्लेदार साहेब. आत्याबाई नमस्कार. जावं बापूंना भेटायला आलतो. म्हटलं जाता जाता तुम्हाला बी भेटावं. नाही काय माग आता जे काय झालं ते झालं हो, पण आता कसं व्यायी झालोय ना आपण. व्यायी हा बरोबर का नाही? वजाजीराव, काय मिळवलं त्या दोघांचं लग्न लावून? हे असं काहीतरी करून किती जणांची आयुष्य तुम्ही खराब केली आहेत, कल्पना आहे तुम्हाला? हो, कोणाचं आयुष्य खराब केलंच असेल ना तर ते तुम्ही आणि तुमच्या भावानं केलंय किल्लेदार. जर परशु शेटनं हे असले नसते उद्योग केलेच नसते तर ही वेळ आलीच नसती तुमच्यावर बी आणि आमच्यावर बी. पण आम्ही तुम्हाला समजावून सांगितलं होतं ना काहीतरी करू म्हणून.
मग का काय केली तुम्ही एवढी? तुम्ही समजावलंच मला. तुमच्यात समजावणं कशाला म्हणते तो? नाही म्हणजे तुम्ही या घरातून बाहेर गेलाच नाहीत तर कोणाला कळणारच नाही की तुम्ही कुठं गेला, कधी गेला. या वाक्याला तुमच्यात समजावणं असं म्हणतात. तुमचे वाकणे साहेब बोलले होते असं मला, त्याचं काय? वाकणी जे काही म्हणाले होते ते चांगल्यासाठीच म्हणाले होते ना. अरे वा, कोणाच्या चांगल्यासाठी बोलले होते? मला ठार करून कोणाचं चांगलं होणार होतं? तुमचंच ना. हे बघा, ते जे काय बोलले ते तुमच्या चांगल्यासाठी बोलले, माझ्या किंवा माझ्या पुतणीच्या चांगल्यासाठी नाही. पण त्याच्यामुळे किती प्रश्न उद्भवले ते कळतंय का तुम्हाला? मला कशाला कळायला पाहिजे? हा, तुम्हाला कळतंय ना, मग तुम्ही सोडवा हे प्रश्न. आणि हे सगळे प्रश्न निर्माण करणारा तुमचाच पोरगा आहे हे विसरताय तुम्ही. बस, आवाज खाली करून बोला. जाऊ दे आत्या, जे झालं ते झालं. आता तेच तेच उगाळण्यात काही अर्थ नाही. बजाजी, झालं ना तुमच्या मनासारखं? हं? आता या. आता कसं लाईनीवर येऊन बोलला, बरं वाटलं. आणि येण्याच म्हणत असाल तर ते होईलच. काय इतक्यात गावाला जायचा विचार नाही हो माझा. म्हणलं आता मुंबईत आलोच आहे तर जीवाची मुंबई करूनच जाऊ, म्हणजे मुंबई फिरणं बी होईल ना. ते नवीन पूल बांधलाय म्हणे समुद्रावरतीच, शिलिंग का काय. गावाला कुठली आली तो समुद्रावरची पुलं? आम्ही लहानपणापासनं फक्त रमावती नदीवरचीच पुलं बघत आलोय. शिलिंग नाही तिकडे. तुम्ही बघितलंय शिलिंग? येतो मी. वहिनी साहेब, मेजर साहेबांचा फोन आला होता. काय म्हणाले ते? साहेबांचा पत्ता लागलाय. काय झालं डॉक्टर? आम्हाला त्यांच्या शरीरातली गोळी काढण्यात यश तर आलंय, पण काय? हे बघा, आम्हाला तुम्हाला खोटी आशा द्यायची नाहीये. त्यांची जगण्याची आशा खूपच कमी आहे. ब्लिडिंग खूप झालंय. या मिसेस जानकी किल्लेदार आणि मी किल्लेदार साहेबांचा पी आहे पद्माकर वाकनीस. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस किल्लेदार. नमस्कार. नमस्कार.
हे कुठे आहेत आणि त्यांना हॉस्पिटलात का आणलंय? काही सगळं ठीक आहे ना? आप बिल्कुल चिंता ना करें, ही इज परफेक्टली फाइन, उन्हें कुछ नहीं हुआ। मग आहेत कुठे ते? दिस वे। नंदिनी, नंदिनी, युअर अ फायटर. माझी खात्री आहे ही लढाई पण तू जिंकणार आहेस. सगळं नीट होईल, व्यवस्थित होईल नंदिनी. मी नेहमी चुकीच्या लढाया लढले ना? नाही नंदिनी, अजून लहान आहेस तू. तुला जो मार्ग दिसला त्या मार्गावर तू चालत निघालीस. यात तुझा काहीच दोष नाहीये बाळा. आता पटकन बरी हो. तुझ्या बाबांना भेटायचं ना तुला? तेवढा वेळ नाही आता माझ्याकडे. मी डॉक्टरांना माझ्या बाबांना सांगा की मी त्यांचा शब्द मोडू नाही दिला. नंदिनी, मला माफ करा. नाही नंदिनी, तू माफी मागायचं काहीच कारण नाहीये. अजून तुला खूप जगायचं आहे, खूप. नंदिनी, नंदिनी, नंदिनी. ही नंदिनी म्हणजे आपल्या घरी आली होती तेच ना? ती कशी काय? स्वतःच्या जीवावर उदार होऊन तिने माझा जीव वाचवला आणि मी मात्र तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही. असं का म्हणताय तुम्ही? तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही केलंत ना? नाही जानकी, तुला माहित नाही तिनं माझ्यासाठी काय काय केले ते. आजपर्यंत ती होती म्हणूनच निभावं लागला माझा. बापासारखं वागवलं मला तिनं. माझी मुलगी मानलं मी तिला. मुलीच्या बाबतीत पुन्हा एकदा अपयशी ठरलो मी. असं नाहीये, असं नाहीये. तुम्हाला जेवढे प्रयत्न करता येत होते तेवढे तुम्ही केले. तुम्हाला जे जे काही शक्य होतं ते सगळं तुम्ही केलंत ना? जानकी, तुला भेटण्यासाठी, फक्त तुला भेटण्यासाठी एक एक दिवस ढकलत होतो मी. वाटायचं मी तुला भेटल्यावर काय बोलेन, काय करेन. पण खरंच जानकी, आता तुला भेटल्यानंतर मला कळत नाहीये मी काय बोलू, काय करू.
तुम्हाला काही बोलण्याची गरज नाहीये. तुम्ही आलात, सगळं परत मिळालं मला. इतके दिवस तुम्हाला बघण्यासाठी डोळे आतुर झाले होते माझे. माझं आयुष्य, माझं जग परत मिळालं आज मला. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लेणं सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज